नमस्कार मित्रांनो, मी दीपक लांडगे, सिनियर कॉर्पोरेट ट्रेनर, बिहेवियरल सायन्स आणि HR मॅनेजमेंट. आजची गोष्ट या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे यशाचं रहस्य. मित्रांनो, यश सगळ्यांनाच हवं असतं. प्रत्येकालाच आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. भलेही यशाच्या व्याख्या त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. असाच एक तरुण होता. त्यालाही आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची इच्छा होती. तो विचार करत होता की यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं. पण त्यानेच विचार केला, हे मला कोण सांगू शकेल? जो यशस्वी आहे तोच माणूस मला हे सांगू शकेल. विचार करताना त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या गावामध्ये एक अतिशय सुप्रसिद्ध मनुष्य होता. समाजामध्ये त्याला खूप मान होता आणि अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी यश मिळवलेलं होतं. त्याच्या मनात आलं की त्याच्याकडनं मला यशाचं रहस्य नक्कीच कळेल. झालं, तो त्याला भेटायला गेला आणि गेल्यावरती त्याने त्या माणसाला सांगितलं की तुम्ही खूप यशस्वी आहात आणि मलाही तुमच्यासारखं यशस्वी व्हायचं आहे. तुमच्या यशाचं रहस्य मला सांगाल का? तो माणूस किंचित हसला आणि म्हणाला, का नाही, नक्की सांगेन. एक काम कर, उद्या सकाळी 7 वाजता तू माझ्या घरी ये, मी तुला यशाचं रहस्य सांगतो. मोठ्या आनंदाने तो तरुण तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 7 वाजता मोठ्या आनंदाने आणि उत्सुकतेने त्या माणसाकडे आला. तो माणूस घराबाहेर पडला आणि त्याला म्हटला, चल माझ्यासोबत, मी तुला यशाचं रहस्य सांगतो. तो माणूस पुढे आणि हा तरुण त्याच्या मागे चालत राहिला. चालता 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 बरंच चालल्यानंतर रस्त्यात एक नदी लागली. या तरुणाला वाटले की या नदीकाठी बसून सकाळच्या सुंदर वातावरणात मला यशाचं रहस्य ऐकायला मिळणार. पण तो माणूस थांबला नाही. नदीमध्ये शिरला आणि नदीत चालत राहिला. हा तरुण बुचकळ्यात पडला. काय म्हणत आहे या माणसाच्या? त्यांनी त्या माणसाला विचारलं, तुम्हाला माहिती आहे ना मी काय विचारलं होतं तुम्हाला ते? तो माणूस म्हणाला, हो, मला चांगलंच माहिती आहे की तुला यशाचं रहस्य जाणून घ्यायचं. ये माझ्या पाठी. तो माणूस पुढे पुढे चालत राहिला. पुढे पाणी खोल खोल होत गेलं आणि एक ठिकाण असं आलं की जिथे पाणी अक्षरशः गळ्यापर्यंत आलं. मग मात्र तो तरुण घाबरला आणि तो म्हटला, नको मला तुमचं ते रहस्य, मी आपलं जातो, असं म्हणून तो वळाला. जसा तो वळाला तसा त्या माणसाने त्याचं डोकं पाण्याखाली दाबून धरलं. श्वास घेण्यासाठी तो तरुण तडफडायला लागला. पण त्या माणसाने त्याचं डोकं तसंच दाबून धरलं. थोड्या वेळानंतर जेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं की आता ह्याचं डोकं जर सोडलं नाही तर काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी त्याचं डोकं सोडलं. काय झालं असेल? जसं त्याचं डोकं सोडलं तसं त्यांनी त्याचं डोकं पाण्याच्या वर काढलं आणि जोर जोरात श्वास घ्यायला लागला. त्या माणसाकडे रागाने पाहून तो म्हणाला, काय ही जीवेनं थट्टा केली? मी तुम्हाला काय विचारलं होतं? यशाचं रहस्य मला हवं होतं. तो माणूसही किंचित हसला आणि तो म्हणाला की तुझ्या प्रश्नाचं उत्तरच मी तुला दिलंय. अचंबित झालेला तरुण त्या माणसाकडे बघत राहिला. तो माणूस म्हणाला की बाळा, मला एक सांग, तुझं डोकं जेव्हा पाण्याखाली होतं तेव्हा तुला सगळ्यात जास्त कशाची गरज होती? तो म्हणाला, साधं आहे, मला श्वास घेण्यासाठी हवेची गरज होती. माणूस म्हणाला, तेच उत्तर आहे. अरे, तुझ्या यशाची तुला तितकी गरज जेव्हा निर्माण होईल त्याच वेळी तुला यशप्राप्ती होईल.
मित्रांनो, किती खरं आहे. यश म्हणजे जाता जाता सहज मिळणारी गोष्ट नाही. यशासाठी माणसाला वेळ लागायला लागतं त्या गोष्टीच. आणि या गोष्टीत यशस्वी झालो नाही तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, ही भावना तुमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती तीव्र भावना जेव्हा तुमच्या मनात निर्माण होईल त्याच वेळी तुम्ही यशस्वी होता. समाजातले अनेक यशस्वी लोकांना जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या बाबतीत तुम्हाला हीच गोष्ट दिसून येईल. विश्वनाथन आनंद असेल बुद्धिबळातला, विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, APJ अब्दुल कलाम असतील, हे केव्हा यशस्वी झाले? ह्या सगळ्यांना जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यांना ते जे करतायत त्या गोष्टीची अतिशय वेळ लागलेलं होतं आणि त्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नव्हतं. अशाच वेळी त्यांना हे यश प्राप्त झालं. मित्रांनो, गोष्ट जर आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन दाबायला विसरू नका, ज्यामुळे माझी पुढची गोष्ट जेव्हा येईल तेव्हा तिचं नोटिफिकेशन आधी तुमच्यापाशी येईल. चला भेटूया नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.